शिरडी में काम सबके हुए आसान, तेरी शिरडी में गाना सोबत सगळ्यांच्या टाळ्या वाजू द्या. बोलो सोमनाथ महाराज की जय. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, 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 दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. नजराना दिल कलाया बाबा, नजराना दिल कलाया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. मिलो मुझको मेरे बाबा, भरनी तुम्हें पड़ेगी, मिलो बाबा भरनी तुम्हें पड़ेगी, मिलो मुझको मेरे बाबा, भरनी तुम्हें पड़ेगी, मिलो मेरे बाबा भरनी तुम्हें पड़ेगी. रोज में खाली लाया रे बाबा, रोज में खाली लाया साई तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. मैं दीवाना हो गया, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना हो गया. शिरडी को छोड़कर मैं कहीं और कैसे जाऊं, शिरडी को छोड़ के मैं कहीं और कैसे जाऊं, शिरडी को छोड़कर मैं कहीं और कैसे जाऊं, शिरडी को छोड़ के मैं कहीं और कैसे जाऊं. सब कुछ तो यही पाया रे बाबा, सब कुछ तो यही पाया साई तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. मैं दीवाना, मैं दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना, मैं दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया, मैं दीवाना, मैं दीवाना, मैं तो साई का दीवाना, मैं दीवाना हो गया. दीवाना तेरा आया साई तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया साई तेरी शिरडी में, दीवाना तेरा आया बाबा 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 तेरी शिरडी में, दीवाना तेरा
विचाराने आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. परळी साहेब या ठिकाणी लगेच रमेश पलरेकर सिने अभिनेता होम मिनिस्टर यांचं आगमन होत आहे. त्यामध्ये महिलांना विनंती आहे सर्वांनी हात वरती करायचे. सगळ्यांचे हात वरती, हात वरती, सगळ्यांचे हात वरती शेवटपर्यंत घ्या पुढे घ्या. जोरदार टाळ्यांच्या स्वागत करूया. कार्यक्रमाचे सामील नेते विनोद नेते होम मिनिस्टर महिलांचा सन्मान या परिषदेचा या ठिकाणी अण्णांना विनंती केली की आपण आम्हाला कार्यक्रम सुरू करण्याची अनुमती द्यायची आणि 2 शब्द महिलांना शुभेच्छा म्हणून कार्यक्रमाला बक्षीस जिंकण्यासाठी शुभेच्छा द्यायची. दादा क्रांतीबाग ज्योतिराजी फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई या सर्वांना अभिवादन करून या ठिकाणी आनंद होतो आहे की आमची सूनबाई डॉक्टर निकिता गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे चिरंजीव डॉक्टर मयूर गायकवाड यांनी एक अतिशय या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याची सर्व कल्पना आपल्याला या सर्व लोकांमध्ये. मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे की आम्ही आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत. ते जो आमदार झालो त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे या देशाची लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये माणूस हा खरा केंद्रबिंदू आहे. त्यामध्ये जेवढा पुरुष केंद्रबिंदू आहे तेवढा महिला देखील केंद्रबिंदू आहे हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम. माझं भाषण लांबेल त्याला मी आवर घालतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जी लोकशाही दिली त्या लोकशाहीमध्ये महिलांना देखील काहीही स्थान नव्हतं. त्यापूर्वी लोकशाही येण्यापूर्वी मनूच्या राज्यामध्ये मनूने जो कायदा केला होता त्या स्त्रियांना कुठलाही चेहरा नव्हता. पण बाबासाहेब आंबेडकर आले आणि त्यांनी जी आपली संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा वाटा दिला. पुरुषांना देखील एक मत आणि महिलांना देखील एक मत. पुरुष देखील मेयर होऊ शकतो, महिला देखील मेयर होऊ शकते, पुरुष देखील पंतप्रधान होऊ शकतो, महिला देखील पंतप्रधान, असा प्रकारचा कायदा बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आणला. म्हणून महिला या सर्व समाजामध्ये महिला ही देखील केंद्रबिंदू आहे. परंतु अजून देखील आमच्या महिलांना जेवढं स्वातंत्र्य आणि जेवढं कर्तृत्व करण्यासाठी संधी मिळायला पाहिजे ती मिळत नाही. म्हणून आम्ही सर्व लोक चळवळीचे लोक विचार करत असतो आणि मग प्रत्यक्ष आपल्या भागामध्ये आपण केलं पाहिजे. ते मयूरला पटलं, त्याच्या सर्व सहकार्यांना पटलं, या भागातल्या कार्यकर्त्यांना पटलं आणि म्हणून आज हा महिलांनी आनंद घ्यायचा आहे. विचाराने तर आपण चालणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने, पण हे चालत असताना देखील कधी कधी जेवढे आपण कष्ट करत असतो आपल्याला मागे वळून पाहिलं देखील वेळ नसतो. पण आज या ठिकाणी आपण या ठिकाणी हा आनंद घेताना एक निर्वाळपणे आपले स्वातंत्र्य देखील आपण भोगायचं एवढं त्या ठिकाणी बोलतो. आणि तुम्हा सर्वांना या आणि नुकतीच होऊन गेलेली दिवाळी आणि यांनी सांगितल्याप्रमाणे की भरपूर पाऊस पडला, परंतु आता आपण ताजेतवाने अतिशय स्वच्छ निरभ्र आकाश आहे आणि सुंदर असं वातावरण आहे. त्या वातावरणाचा फायदा घ्या अशा प्रकारची ही विनंती आमच्या मित्रांना करतो. परळीकर साहेब, रमेशजी परळीकर, आणि यांना देखील सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करताना शुभेच्छा देतो की त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पाहतो. अण्णा 1 मिनिट 2 मिनिट थांबा फक्त. गणेश ये जरा.
तुमच्याच भागातला मुलगा आहे आणि गणेशनी अण्णा तुमच्यावरती गाणं थोडंसं बसवलेलं आहे आणि ते गाणं तो इथं 2 शब्द सादर करतोय. जर गाणं आवडलं तर गणेशसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. तुमच्या भागातला कलाकार आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार हे गाणं आहे मी फक्त मुद्रा सादर करतो अण्णा आनंद कारण या समाजासाठी अण्णा पाठ करतात म्हणून हे गाणं आम्ही अण्णांसाठी या ठिकाणी सादर करतो. पेटून उठलेला धग धग राग स्वच्छ साध चंद्र राहणी मान कार्यकर्त्यांसाठी माता भगिनींसाठी अन्नाचे प्राण आहे म्हणूनच आमचे जयदेवराव अण्णा या पुणे शहराची शान आहे. त्यांनी कंबर समाजकाराची पूर्वीच कसली आता ती धुरा त्यांनी मयूरदादांकडे दिलेली आहे पण यांच्यासाठी सादर करतो. अहो समाज कार्यासाठी आपल्या समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर समाज कार्यासाठी ज्यांनी कसली कंबर जय देवराव अण्णा आमचे एक नंबर जय देवराव अण्णा आमचे एक नंबर त्यांनी कसली कंबर जय देवराव अण्णा आमचे एक नंबर जय देवराव अण्णा आमचे एक नंबर जय देवराव अण्णा आमचे एक नंबर सगळ्यांचे लाडके अण्णा एक नंबर आमचे लाडके अण्णा एक नंबर. अण्णा समोर बसून घ्यायचे कार्यक्रमाचा समोरून आनंद घ्यायचा. चला सगळेजण रेडी आहेत सुरू करायची कार्यक्रमाला करायची का सुरुवात. हा बस 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 म्युझिक बाकी त्यांचे नाही. हा ज्या वर करणार नाही त्यांचे हात तुटतील उद्या द्या मग काय आता. हा बया वरच करेल आता अर्ध्या जरी. चला रेडी. हा गणेश म्युझिक सोबत. हा सोबत वर करा फक्त वर करा मी सांगतो वर करा. हा इकडं आता इकडं या बात आहे पाठीमागच्या वहिनीच्या साला पुन्हा एकदा आपला हो मिनिस्टर पुन्हा एकदा आपला हो मिनिस्टर पुन्हा एकदा या काही सोबत 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 सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांचे हात वरती. हात वर हात वर चला हात वर. हा जगन हा हे पण ते गणेश गाणं लाव. सगळ्यांनी टाळ्या जोरात वाजवायच्या जोरात. एक नंबर भाऊजी त्यांचा कार्यक्रम एक नंबर पाहून सगळ्यांना वाटतंय बरं सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला हो मिनिस्टर पुन्हा एकदा आपला हो मिनिस्टर पुन्हा एकदा. स्टेजवर येताना तुमचं लग्न झालेलं पाहिजे. लायसन्स सोबत पाहिजे. नाही तर म्हणताल आमचं लायसन घरी मग गाडी चालवायला मिळणार नाही. लायसन पाहिजे तुमच्याकडे. मग मंगळसूत्र किंवा जोडी वगैरे पाहिजे तुमच्याकडे तरच तुम्हाला घेणार आम्ही. हा किती जणी याच्यानं खेळायचंय. इकडच्या वहिनी इकडे गडबड गोंधळ न करता आपल्याला 25 ते 30 मिनिट पहिल्या गेमसाठी लागणार आहे. आरामाने स्टेजवरती एक जास्त झाले तर आम्ही खाली पाठवणार. हा चला रेडी. ज्यांना ज्यांना खेळायचं त्यांनी या. पहला
चेहरे में वो जादू है दिल डोर खिंचा जाता जाना होता है और कोई तेरी ओर चला आता हो तेरी ओर चला आता हो तेरे चेहरे में वो जादू है। वहिनी काय तुमचं नाव आहे? हा आता रेश्मा वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. यांचं नाव रेश्मा म्हणून टाळ्या नाही, वहिनीचा उखाणा ऐकायचा ना. हा भया आयो वहिनी लाजल्या. हा वहिनी. बुद्धांच्या मूर्तीला फुलं वाहते वाकून उत्तमरावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून. जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. लक्ष इकडे दे ना आता. हा हा आवाज येत नाही का? माझा आवाज आहे ना, या माईकचा आवाज त्या मॉनिटरला पण द्या. हा हा वहिनी. रेवती सचिन सुरवसे. हो का ना. गळ्यात मंगळसूत्रात डोरलं सचिन गावाचं नाव माझ्या हृदयात कोरलं. सचिन रस पेला ये म्हणलं माय. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. माझं नाव प्रज्ञा अमोल सुसलादे. माझं नाव सचिन रस प्यायला ये म्हणलं माय. मोगरा आली मोगरा. हा काय म्हणलं तुमचं नाव? प्रज्ञा अमोल सुसलादे. हा आणि उखाणा आजच घ्यायचा आहे. घ्या. जगात आहे प्रेम, प्रेमात आहे त्याग, त्यागात आहे कृती, कृतीत आहे कला. अमोलरावांचं नाव घेताना अभिमान वाटतो मला. दिल बरा ग तू माझी दिल बरा ग हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग जगदाया जीव येऊ दे तुला जीव जगदाया जीव येऊ दे तुला जीव प्रीतीचा साखरा ग दिल बरा ग तू माझी दिल बरा ग हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग दिल बरा ग तू माझी दिल बरा ग हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग. हा वहिनी. प्रिया महेश लोंढे. आणि उखाणा अंगणात होती मेथी त्याला पाणी घालू किती महेशरावांच्या हातात सत्यनारायणची पोथी. ही ऐक सत्यनारायणाची कथा. अहो ऐक सत्यनारायणाची कथा. ऐक सत्यनारायणाची कथा. प्रियंका दिलीप हिरडे. उखाणा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी दिलीपरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतर्मालयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. हा वहिनी. माईकला पकडू नका दादा. साऊंड दादा याच्यात करंट आहे ना. हा पकडू नका शॉक लागते. हा संगीता गायकवाड. काचेच्या अशोक थांब जरा. आज मला वाटतं गणेश तुला डबल पेमेंट देणार आहे. हा पुढे या वहिनी. संगीता गायकवाड. यांचं संगीता भारत गायकवाड. काचेच्या वशी चकचकी दही माझ्या मंगळसूत्रावर भारतरावांची सही. अगं बाया तुमचे मिस्टर काय सोनार आहेत का वहिनी? नाही का? मला वाटलं बाई असतील आता काय सांगतात एखाद्या वेळेस. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा तुमचं नाव? सारिका पवार. आणि यांचं? केतन. आणि सगळं मिळून सगळं मिळून हा, हे बघा करवली आली तुमची. हा काय म्हणल्या वहिनी? म्हणतात फुल नेम फुल नेम फुल नेम पवार. बोला. तुम्ही करवलेत का? तुम्ही एकमेकींच्या करवल्या होऊ नका. तुमचं पूर्ण नाव सांगा. सारिका केतन पवार. हा उखाणा. शंकराच्या पिंडीवर हार घालती वाकून
केतनचं नाव घेते, तुमच्या सगळ्यांचा मान राखो. वहिनी लव्ह मॅरेज आहे? हो हो. कसं ओळखलं असेल? डायरेक्ट वहिनी म्हणल्या केतनचं नाव घेते रे. हे लव्ह मॅरेज वाले आहेत ना, अजिबात आवाज घालत नाही. यू अँड मी विषय संपला. जोरात टाळ्या आवाज वहिनींसाठी. तुम्ही महादेवाच्या मंदिरात कधी गेल्या शेवटच्या? किती दिवसापूर्वी गेल्या? खरं सांगा वहिनी, खोटं बोलू नका. हा, सारखी सोमवारचं. हार घेऊन जाता का? नाही. कशाला बाय महादेवाच्या पिंडीला हार घालता? बसंती ते नाही का महादेवाचा सोत का? किती सोमवार करायचे असते त्याला बसंतीला? पहिल्या सोमवारात पाहून जातो महादेव तिला. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. वैशाली प्रवीण सलगर. उखाणा. बारीक मोती घरभर पसरले, प्रवीण रावांच्या जीवावर माहेर विसरले. अगो बया बया, वाजवा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. माहेर कसं कसं सासर, संसाराला लागून घरे, आणि तुझं आदर हाय ग जीवाला, माझ्या जीवाला, सुखी हाय ग माझ्या गावाला, सासर गेली माझ्या भावाला, माझ्या भावाला, सुखी हाय ग माझ्या गावाला. जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी. सोनाली सचिन सुडगे. उखाणा. यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी, सचिन माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गाणं वाजवितो बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी गाणं वाजवितो बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी, गाणं वाजवी बासरी. सचिन रस प्यायला ये म्हणलं माय. हा वहिनी, सचिन भाऊ आलेत का? अरे गणेश सारखाच बोलवतोय, फोन करून बोलून. हा, पल्लवी रवींद्र हातडे. एक ठरवा बाया तुमचा आडनाव. हा, आणि उखाणा. गणपतीला हार घालते वाकून, रवींद्र जीचे नाव घेते तुमचे मान राखो. माझ्या कानांना घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. माझ्या कानांना घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. माझ्या कानांना घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. देवताने आपलं दर्शन घालाल, गौरीला गावलं. देवताने आपलं दर्शन घालाल, गौरीला गावलं. शीतल नितीन गजरमल. वहिनी. शीतल नितीन गजरमल. छान नाव आहे. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी उखाणा. उखाणा थोडा फनी आहे, चाल. आज काय काय प्रॉब्लेम नाही क्या बाय? फक्त सिरियसली घेऊ नका. नाही मला मारता काय उखाण्यातून आता? सिरियसली घेऊ नका म्हणल्यावर माझ्यावरच उखाणा असणार आहे काहीतरी. घ्या घ्या, काय प्रॉब्लेम नाही. हा. आडगळीत खिडकी, खिडकीच्या खाली देवळीत, देवळीत ठेवलं होतं बक्कल. आडगळीत खिडकी, खिडकीच्या खाली देवळीत, देवळीत ठेवलं होतं बक्कल. माझ्या नवऱ्याचं दुरूनच चमकतं बघा टक्कल. माझ्या नवऱ्याचं दुरूनच चमकतं बघा टक्कल. आहे का तुम्हाला अक्कल? वाजवा टाळ्या मग वहिनींसाठी. हा वहिनी. बाबासाहेब दिवर. जरा पुढे या. हा, आणि उखाणा. उभी होते मळ्यात, नजर गेली तळ्यात, बाबासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात. जोरात टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. हा वहिनी, आणतो माईक तुमच्याकडे. वहिनी आणि आणतो, थांबा थांबा. हा, नीता गायकवाड. आणि यांचं नाव घेते दयानंद. यांचं दयानंद. सगळं मिळून. जन्म दिला माती. आहो सगळे मिळून. हो काय जिल्ह्याला माहिती. हा, नीता दयानंद गायकवाड. हा, वाजवा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा, आता घ्या उखाणा. जन्म दिला मातेने, पालन केलं पित्याने, दयानंदचं नाव घेते पती या नात्याने. तुम्ही टाळ्या वाजवा प्रेक्षक या नात्याने. हा वहिनी. वंदना समाधान पाटील. उखाणा. लाल लाल साडीला हिरवा हिरवा काठ, समाधान रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास.
टाळ्या वाजवा वहिनीसाठी खास. हा वहिनी. सारिका अमोल कोल्हे, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई अमोल पाटलांचं नाव घेते. कार्तिक आणि विवेकची आई. जोरात टाळ्या वहिनीसाठी सुद्धा. हा वहिनी. वर्षा प्रकाश कांबळे, उखाणा. संसारूपी करंडा मनरूपी झाकण प्रकाश रावांचं नाव घेते. आशीर्वाद द्यावा आपण. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी. काजल सागर रोकडे, चांदीची जोडवी सौभाग्याची खून सागररावांचं नाव घेते. रोकड्यांची मिसून. तेरी आँखों का यो काजल मन करे कोई घायल. तेरी आँखों का यो काजल मन करे कोई घायल. तू सहज सहज बाहर ले मेरा दिल धड़कावे पायल. पल 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 याद तेरी कर पावे के हाय. तेरा रूप जिगर में रड़ के याद लगावे के. तेरी आँखों का यो तुमचं नाव काजल म्हणून त्यांनी गाणं घेतलं. बाकी काय नाही यावेळी. हा गौरी अरविंद कांबळे, उखाणा. बुद्धांच्या फोटोला हार घालते वापरून. अरविंद रावांचं नाव घेते. रमेश दादांचं मान राखू. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिली. दीक्षा मागिली विमाने मंगल दिन गोचरी. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिली. दीक्षा मागिली विमाने मंगल दिन गोचरी. या वहिनी. वैशाली मिलिंद कांबळे, परत. वैशाली मिलिंदराव कांबळे. हा उखाणा. जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने. मिलिंदरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. टाळ्या वाजवा प्रेक्षक या नात्याने. हा वहिनी. गायत्री सचिन गायकवाड, उखाणा. उभी होते दारात नजर गेली आकाशात. उभी होते दारात नजर गेली आकाशात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं नाव भारताच्या नकाशात. हर करम अपना करेंगे. हर करम अपना करेंगे. ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे. ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे. ऐ वतन तेरे लिए. वहिनी आहेत का नाही बघायला. हा उर्मिला मधुकर रणदिवे, हा आणि उखाणा. कण्व ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर. मधुकररावांमुळे मिळतो मला सौभाग्याचा आहेर. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. चैताली सचिन लुणावत. हा आणि उखाणा. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. आज होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी सचिन रावाचे नाव जोडले. म्हणजे तुम्ही काय काल लग्न केलं का वहिनी? बरोबर. यांचं काल लग्न झालंय काय? कसल्या कॉपीडी वहिनी बघा बरोबर म्हणतात. टाळ्या वाजवा वहिनी. सचिन रस पेला म्हणलं माय. घ्या बोलून आता. हा माझं नाव नंदा जगदीश जाधव. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालते वाकून. जगदीशरावांचं नाव घेते. तुमचं मान राखून. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला बासमती मारीला. राजा राणीच्या जोडीला बासमती मारीला. बाबासाहेबांचं योगदान बाबासाहेबांचं योगदान बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. सांग कोणाचं योगदान बाबासाहेबांचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. क्या बात आहे. खरं तर मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 3,500 पेक्षा जास्त म्हणजे आजचा कार्यक्रम 3,715वा आमचा आजचा कार्यक्रम आहे. आणि माझ्या बऱ्याचशा म्हणजे 99% 90% कार्यक्रमांमध्ये
गणेश लोंढे हा माझ्या बरोबर असतो आणि तो आपल्या ताडीवाला रोडचा आहे. त्याच्यामुळे गणेश लोंढेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर सगळ्यांनाच गाणं माहिती असेल. त्या गाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये, भारताच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये ज्या गाण्याने धुमाकूळ घातला ते पहिलं लोकगीत. त्या गाण्याचं नाव आहे शांताबाई. ते गाणं ज्यांनी गायलं ते संजय लोंढे आणि आपल्याच भागात राहणारा हा कलाकार गणेश लोंढे. त्याच्यानंतरनं गणेशचे मामा आहेत, त्यांनी एक गाणं गायलं. त्याही गाण्यानं म्हणजे लहान पोराला जरी विचारलं गाणं तर ते पोरगं लगेच गाणं सांगायचं. त्या गाण्याचं नाव जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. ते ज्यांनी गाणं गायलं ते उमेश गवळी गणेशचे मामा आहेत. एकदा गणेशचं जर तुम्हाला गाणं आवडलं असेल, गणेशचा आवाज आवडला असेल तर गणेश खूप प्रामाणिक मुलगा आहे आणि तेवढाच उत्तम कलाकार आहे. तो एका एका शब्दावरती गाणं उचलतो. तुम्हाला कळलं असेल, तुम्ही बघितलं असेल आता. आणि विशेषतः हे गाणे गात असताना तो कधीही त्या गाण्याचे शब्द वाचत नाही किंवा ते शब्द बघून गाणं म्हणत नाही. लगेच्या लगे त्याला माणसावरती पण गाणं बनवता येतं. ही त्याला सरस्वतीने दिलेली कला आहे. त्याच्यामुळं मूर्ती लहान पण कीर्ती महान असा आपल्या भागातला गायक गणेश लोंढे याच्यासाठी एकदा हात वरती करून सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सर, धन्यवाद. त्याच्यानंतरनं ज्यावेळेस हे गाणे चालू असतात त्यावेळेस आम्हाला संगीत संयोजन जे करत असतात ते आमचे कीबोर्डिस्ट अशोक जाधव, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अशोक जाधव यांच्यासाठी त्यांनी बरीचशी अजय अतुलची गाणी वाजवलेली आहेत. त्याच्यानंतर अभिजित घोडके साहित्य रिदमवरती आहेत, ऍक्टिव्ह पॅड वाजवत असतात, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आणि साहिल कांबळेचे ढोलक ढोलकी प्लेयर आहेत, उत्तम. कमी वयामध्ये जरा तू पुढे साहिल, कारण तू पाठीमागून दिसत नाहीस. हा पण मुलगा खूप लहान आहे, परंतु ढोलकी वाजवताना किंवा ढोलक वाजवताना मोठ्या मोठ्या सुद्धा कलाकारांना पाठीमागे टाकणारा आपला हा मुलगा आहे साहिल कांबळे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. जगन, हा इकडे तुझंही होईल लगन, काळजी करू नको. हा पण तुमच्याच भागातला मुलगा आहे, जगन म्हेत्रे. याला ओळखता का कोणी? हा, याचं पुढच्या वर्षी लग्न आहे, लग्नाला या. जगन उत्तम कलाकार आहे, तो सुद्धा गाणी म्हणतो, गायक आहे आणि त्याच्याकडे एक वेगळी कला आहे. मी तुम्हाला ती नंतर दाखवून येणार आहे. आमच्या कार्यक्रमातल्या गेम पूर्ण जगननी डिझाईन केलेल्या आहेत. त्याच्याबरोबर गेम डिझाईन करायला साहिल थोरात असतो. साहिल ये, हा साहिल थोरात आहे. हा पण गेम्स डिझाईनसाठी असतो आणि आज तो कार्यक्रमाला नाहीये कारण त्याला मुंबईला शूट होतं म्हणून तो गेलाय. आमच्या कार्यक्रमाचं शूटिंग करणारा मुलगा जो आहे तो प्रशांत पाडाळे म्हणून आहे. तो पण ताडीवाला रोडचाच आहे. तो एका उत्तम कंपनीमध्ये जॉबला आहे. तुम्ही जर ऑडी, BMW, जॅग्वार या गाड्यांचे ऑफिशियल व्हिडिओ असतात किंवा ॲड शूट असतात, वेपर्स असेल, बर्गर असेल, पिझ्झा असेल, तर त्या कंपनीच्या ज्या ॲड शूट करण्याचं काम आहे तो आपल्या भागातला मुलगा प्रशांत पाडाळे करत असतो. मग त्याचं काम आज शुभम आहे, शुभम नुळे हा करतोय. हा पण गेम डिझायनर आहे आणि शूट आणि एडिट तो सगळे कामं ते करत असतो. एकदा याच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो, या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये चंद्रिका पुजारी जीचा सन्मान आहे. पण सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. धन्यवाद सर, बसून घ्या. त्याच्यानंतर ना माझा आवाज किती छोटा असला तरी मोठा करण्याची ताकद आमच्या साऊंड इंजिनियरसाठी आहे. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आम्ही किती दिसायला काळे असलो तरी उजेड टाकून आम्हाला गोरं करण्याचं काम आमचा लाईट इंजिनियर करत असतो. तर लाईट दादांसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे कार्यक्रमात भाग घेत असताना आपापल्या जबाबदारीवरती भाग घ्यायचा. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल, तुम्हाला गोळ्या चालू असतील किंवा तुमचं ऑपरेशन झालेलं असेल तर कुठल्याही गेममध्ये भाग घेऊ नका. धावपळ करत असताना अनुसूचित प्रकार घडू शकतो. जर असं काही घडलं तर त्याला कलाकार किंवा आयोजक जबाबदार नसतील. सगळ्यांनी आपापल्या स्वतःच्या मर्जीने कार्यक्रमामध्ये स्टेजवरती यायचे. चला, रेडी? वहिनी, वहिनी मळ्यात दोन्ही पाय एकदाच. चला, तळ्यात, मळ्यात, कड्याच्या वहिनी टांगडक टांगडक नाही, दोन्ही पाय एकदाच. चला, तळ्यात, दोन्ही पाय एकदाच. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात. आधी पॅड वाजत नाहीये का? बेस दे थोडा पॅडला. हा, मळ्यात, हा, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. वहिनी आऊट झालात तुम्ही? तुम्ही गेलात ना? हा, नाही
नाहीच गेले. तुम्ही तळ्यात रशीच्या पुढे नाही आल्या? आले की नाही गेले. माग कशा गेल्या बाया? आल्या का नाही खरं सांगा. हा आल्या ना? हा बिचारी खरं बोलल्या, आऊट झालती, पण या वहिनी खरं बोलल्या म्हणून एक डाव भूताचा म्हणून त्यांना मान. इथून पुढच्या वहिनी त्यांना भूताचा दिला, आता आम्हाला मसुबाचा द्या, मर्याईचा द्या, अजिबात तसलं काही नाही. ज्या वहिनी आऊट त्या वहिनी आऊट. हा व्यवस्थित खेळा. चला रेडी, 1 2 3 म्हणे अंगा असं 1 2. ज्या वहिनी पहिल्या 251 कार्यक्रमामध्ये भाग घेतील त्या प्रत्येक वहिनींना निकिता त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर अशी साडी मयूर भाऊ यांच्याकडनं मिळणार आहे. या पहिल्या 2 वहिनी आहेत ज्यांना साडी मिळणार आहे. वहिनी जा बया पटकन साडी घ्या, जाऊ जाऊ साडी घ्या. लगेच त्यांना साडी घेऊनच खाली बसून द्यायचं. साहिल त्यांना रेड कलरचा स्टॅम्प देतात ताईंकडे, साडी घेतली त्यांना स्टॅम्प द्यायचा. हा चला रेडी. हा घ्या वहिनी साडी तिकडनं. चला 1 2 3 तळ्यात. कडच्या वहिनी दोन्ही पाय टाका. मळ्यात दोन्ही पाय एकदाच वहिनी. 2-4 किलो कमी झालं तर झालं, टेन्शन घेऊ नका. चला मळ्यात. आका का 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 नाही नाही मॉनिटर पुढे मॉनिटर ठेवलंय हो, त्यांचं लक्ष मॉनिटर मोडतो काय आमचा मॉनिटर. सावड दादा काळजी करू नका. चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी या की पुढं. सोनू भाऊ कुठे? सोनू भाऊ काळे कुठे? सोनू भाऊ आहेत का? अजून गडबडीतच दिसत आहेत. सोनू भाऊ आले की जरा आमच्याकडे या. हा सोनू भाऊ काय नाही आहेत ना तुम्ही तिथं? त्या वहिनी उडी मारत नाहीत, मला वाटलं JCB मागवायचा का काय. हा काय नाही, थांबा. सोनू भाऊच्या पाठीमागे लई काम आहे. हा वहिनी सोनू भाऊ आले बघा. मागवायचा का JCB? काय कमी पडलं की सांगितले त्यांनी मला सांगा म्हणून मी आणतो. हा चला रेडी. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी या चालेल जाऊ टाटा या हा चला रेडी. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. चला तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. 1 2 टाटा 3 टाटा बाय बाय. गलगली निघाले बसून घ्या. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी सोनू भाऊला बोलत. चला मळ्यात तळ्यात तळ्यात. काय झालं वहिनी? तिचं काय होईल? बॅलेन्स चालला तुमचा. हा बरोबर. आता इकडे बरोबर आहे. व्यवस्थित करा. आता बघा वहिनी उड्या कशा मारतात. चला रेडी. वहिनी बघा सोनू भाऊ तिकडे असेल अन्न आहे पुढे. अण्णांना सांगतो अण्णा याच्या नंतर सुद्धा घेतो. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. टाटा बाय बाय. बसून घ्या. साडी घ्या तुम्हाला बघा. चला तळ्यात मळ्यात. मी तेच बघतो या नाही घरी. हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. तुमचं काय एक पाय इकडे एक पाय तिकडे. हा चला तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. अंगाचं बघा. वहिनी एवढा खर्च केला ना वाया गेला वेळा. इतका वेळ थांबली बिचारी राऊत झाली. वहिनी टाटा. रोना चाहे रोना पाए दिल की चिनार
क्या मंजूर है रोना चाहे रोना पाए काय नाही भया तुम्ही मस्त केस दिसत मोकळे साडले म्हणलं या वेळेला परत बोलून घ्या तुम्हाला टाटा करायचा होता टाटा बसवून द्या काय काय धन्यवाद तुम्हालाच ठेवा द्या हा यांना थोडं महिलांचा कार्यक्रम आहे यांना थोडं बाजू नका घेऊ का ना आपण नका काढू ते हां नाही रसिका आहेत चांगले ते 50 रुपये आणले त्यांना कार्यक्रम चांगला वाटतो चालू करायला 50 रुपये घ्या म्हणलं राहू द्या तुम्हाला बाकी करून चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात अगं खोटं बोलायचं कॉपी करायची खरं सांगायचं मी कुठं म्हणलं पाय गेला खरं बोलायचं खोटं बोलायचं हां तुम्ही कॉलेजमध्ये असताना कबड्डीच्या टीममध्ये होता का नाही शाळेत असताना कबड्डी खेळली कसं ओळखलं बयाबर जर कार्यक्रम खाली नाही ठेवला वैरी आहे कबड्डी 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 बायकावरून आले हा चला रेडी 1 2 3 जगन होईल तुझं लगन सर कबड्डी कबड्डी हा कबड्डी 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 हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मी काय केलं आहे का माझ्याकडे बघू नका बघा तुम्ही माझ्याकडे बघितलं की तुम्ही आवडणार खरं खोटं बोलायचं खोटं 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 बोलायचं नाही कॉपी करायची नाही हा तुम्ही खरं सांगा तुम्ही आता बघितलं तुम्हाला तुम्ही असं केलं असं तुम्ही काय तालमीत होते का बैठका मारायला लागली हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात अपुदया हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात वेणी दोन्ही पाय नाही हा चला दोन्ही पाय तसं नाही करायचं चिटिंग करताय असं नाही करायचं चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात टाटा बाय बाय 1 2 3 सॉरी वहिनी हा काय प्लीज काय 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 एक चान्स पुढच्या गेम मध्ये तुम्हाला आता हा प्लीज आप साड़ी लो उधर से प्लीज एक चान्स ना हा पुढच्या गेम मध्ये हा नाही नाही तसं नाही मी आम्ही त्या मागणार नाही नाही साडी साडी तिकडे साडी घ्या चला वहिनी तुमचं काय नाव तुमचं काय नाव वहिनी आपलं तुम्ही येते हा अहो वहिनी तुम्ही आता आऊट झाला आता साडी घ्या तुम्हाला पुढच्या गेम मध्ये बोलवतो हा चला वहिनी व्यवस्थित खेळा बाहेर हा चला तुम्ही आऊट झाले तर तुम्हाला एक चान्स देतो आपण ना 1 2 3 चला मी तुम्हाला म्हणलं की बाया तू माझ्याकडे लक्ष नका देऊ म्हणून काय का बेचारी हा खेळायचं का या ये क्या हुआ हे बघा माझी इच्छा आहे गणेश या वेळीचा आहे ना 5 किलो तरी वजन कमी केलं हा समजा जर असं
असं उड्या मारून वहिनी तुमचं 5 किलो वजन झालं, तुम्हाला आवडेल का? बया होत नाही असं दररोज मारला तर 1 तास उड्या असल्या. चला त्या गणेशकडे बघा, तिला उड्या मारते. 1 2 3 सुधारल्या आता. चला 1 2 3 माळ्या तळ्या माळ्या तळ्या तळ्या. काय हा गौरी वहिनी, आता गौरी वहिनीला 4 जण नाही, मी 3 वेळा दिला. बेचरी पुन्हा फायनलला जाईल. अण्णा मंत्री काय यांची सेटिंग झाली काय वगैरे. कसं वाटतं? छान वाटलं. तुम्ही काय सांगाल? मयूरदादांनी, निकिताताईंनी, अण्णांनी हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी ठेवलाय, काय सांगाल तुम्ही? मला एवढं सांगायचं की ज्या महिला घरच नाही घरकाम करतात किंवा काम करतात त्यांच्यासाठी हा दिवस खूप चांगला आहे, एवढंच म्हणायचं मला. मयूरदादांबद्दल आणि अण्णांबद्दल काय सांगाल? निकिताताईंबद्दल काय सांगाल? खरं तर ताई डॉक्टर आहेत आणि महिलांचे कामं खूप करतात. ताईंबद्दल काय सांगाल? ताई साडी घेऊन जरा स्टेजवरती या. निकिताताई स्टेजवरती यायचं. वहिनी काय सांगाल वहिनींबद्दल? मला ताईसाठी एवढं सांगायचं की ते महिलांची खूप आदर करतात. आजचा जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे, महिलांना कॉन्फिडन्स आला पाहिजे. जे घरामध्ये बसून भेटत नाही तो इथं सगळ्यांच्या समोर त्यांनी स्वागत केलेलं. मग वहिनींच्या पाठीमागे तुम्ही आहात का? हो, त्यांनी ताईच्या क्या बात आहे. ही सुंदर अशी ताईंच्या हातात तुम्हाला साडी जोरदार फोटोसाठी फक्त पुढे बघा, त्यांना साडी देताना फोटो घ्यायचा त्यांचा. अशा अजून आपल्याकडे 200 साड्या आहेत, 200 पेक्षा जास्त आहेत, तर तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. सरका वहिनी सरका. हा वहिनी बाय बाय. पुढे आला काय होतं वहिनी? काय नाही बोललं गिनी बॅग पडून, काय नाही बोललं गिनी बॅग पडून. रेडी वहिनी 1 2 3 हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 ता चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. मी तर डबल बोलले म्हणून. काय बॉम्बला सगळ्या वहिनी पुढे. चला मळ्यात तळ्यात. आता मग काय करू बे? आता माझ्याकडे काय सांगा बरं. तुम्ही निदायकडे गेला मला सांगा लावून. खोट बोलायचं नाही, साडी कॉपी करायची नाही. चला 1 2 3 तळ्यात. 1 2 3 4. आम्हाला 2 वहिनी मिळाल्या आहेत. या 4 वहिनी या गेम मधून आउट झालेल्या आहेत आणि 2 आपल्याला हे साला कोण बनेगा करोडपती वहिनी आउट होता. एकदाच म्हणायचं ना. 3 वेळा. हे साला कोण बनेगा करोडपती मैं. एक हा. हे साला कोण बनेगा करोडपती मैं. हे साला करोडपती कोण बनेगा. साडी घ्या साडी. हा चला वहिनी हा या इथं. दोन्ही पाय रस्सीला टच करा. रस्सीच्या पुढे वाकून बघायचं नाही, तुमच्याकडे येणार आहे मी. हा हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कोण बनेगा करोडपती है. हे साला कोण बनेगा करोडपती है. कोण बन. हे साला कोण बनेगा करोडपती है. इकडनं खाली साडी घ्या. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वही. ए साला कौन बनेगा करोड़पति वही. ए साला कौन बनेगा करोड़पति वही. नको आधी. हा वहिनी इकडनं खाली. ए साला कौन बनेगा करोड़पति मैं. हा 1
इकडे या वहिनी. हा त्यांना सोडा. हा वहिनी तुम्ही हसण्याचं कंट्रोल करा नाही तर तुम्ही आउट होता. हा हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हूँ. हे साला कौन बनेगा करोड़पति मैं हूँ. गणेश गणेश कुठे गेला गणेश. हा यांना सेमी फायनलला घ्या वहिनी जाऊ. ए साला कौन बनेगा करोड़पति हो. सगळ्या वहिनी भेडवायला एक न्याव एक घ्याव. हा ए साला कौन बनेगा करोड़पति हो. ए साला कौन बनेगा करोड़पति हो. इकडनं घ्याव. डायलॉग व्यवस्थित आहे का. हे साला कोण बनेगा करोडपती वही. हा ये साला कौन बनेगा करोड़पति वही. ये साला कौन बनेगा करोड़पति वही. ये साला कौन बनेगा करोड़पति वही. इकडनं वही. हा काय सांगायचा. वही माझा डॉयला सांग मला डॉयला. हे साला कोण बनेगा करोडपती वही. ए साला कौन बनेगा करोड़पति हा ये. हा ए साला कौन बनेगा करोड़पति. ए साला कौन बनेगा करोड़पति. वही. हा हे साला कौन बनेगा करोड़पति वे. ए साला कौन बनेगा करोड़पति वे. ए साला कौन बनेगा करोड़पति वे. वही इकडे. हे साला कोण बनेगा करोडपती. पुढे काय. हा नॉन स्टॉप 10 वेळा. हा पटकन ना तुम्ही सेमी फायनलला जाणार बघा. हा वहिनी कुत्र्याची भांडणं झाली बाहेर तुझी. सेमी फायनलला जा. हा बनेगा करोड़पति भाई. हे साला कौन बनेगा करोड़पति भाई. हे साला कौन बनेगा करोड़पति भाई. लेडीज के माइक केला थोडा साऊंड वाला. हे साला कौन बनेगा करोड़पति वे. 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 साडी द्या वहिनीला साडी द्या. हा कौन बनेगा करोड़पति भाई. ये साला कौन बनेगा करोड़पति भाई. ये साला कौन बनेगा करोड़पति भाई. हा वही. ये साला कौन बनेगा करोड़पति है. 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 चल चल चल. तुला काय वाटलं. तुला ऍक्टरच गाणं येतं बघ. आमच्या वहिनी पण गाणं म्हणतात. वहिनी सेमी फायनलला. हा ये साला कौन बनेगा करोड़पति वैन. ये साला कौन बनेगा करोड़पति वैन. ये साला कौन बनेगा करोड़पति वैन. वॅन इकडनं वॅन. एक साला कौन बनेगा करोड़पति है. एक साला कौन बनेगा करोड़पति है. एक साला कौन बनेगा करोड़पति है. बनेगा करोड़पति है. दमाना बया कमरातून मोडता. कुत्र्याची भांडणं लागली इकडं. वहिनीला सेमी फायनल मध्ये घ्यायचं का. वाच टाळ्या म्हणून. संचपारी टक लावून बसलाय बोका. तुझ्या मांजरीला धोका. तुला ठाऊक आहे का. संचपारी टक लावून बसलाय बोका. तुझ्या मांजरीला धोका. तुझ्या मांजरीला धोका. आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ते आमदार सन्माननीय रोहितदादा पवार यांची या ठिकाणी आगमन होत आहे.
खाली बसून फक्त गोळ्या खायला दादांसाठी लक्षात ठेवायचं. आता रोहितदादा पवार यांचं आगमन होतं. त्याला पहिला सन्मान करून आपल्या या बक्षीस स्पर्धेमध्ये बक्षीस स्पर्धेत विजेती चंद्रिका पुजारी हिचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय अनंत विनंतीला मानतो, मयूर दादांच्या विनंतीला मानतो, डॉक्टर चंद्रिका गायकवाड यांच्या विनंतीला मानतो. या ठिकाणी आमदाराची शानदार एंट्री या ठिकाणी होतं. त्यांचं स्वागत या ठिकाणी मयूर गायकवाड यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे डॉक्टर निकिता मयूर गायकवाड यांच्या वतीनं या ठिकाणी होता. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी स्वागत होतं. आई तुळजा भवानीच्या कृपेनं या ठिकाणी मयूर दादा गायकवाड यांच्या वतीनं या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी दमदार आगमन होत आहे. दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा साऱ्याच्या मनात नाचून भरला एकच येऊन येता. साऱ्याच्या मनात नाचून भरला एकच येऊन येता. आपले दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा. आपल्या दादा या ठिकाणी रोहित दादा दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा साऱ्याच्या मनात नाचून भरला एकच येऊन येता. साऱ्याच्या मनात नाचून भरला एकच येऊन येता. आपले दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा दादा रोहित दादा आपले दादा रोहित दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी पुणे जिल्हा काँग्रेस आपले शहर पक्षाचे अध्यक्ष माननीय अरिंदरजी शिंदे साहेब हे आलेले. आपल्या गोल्ड मेडल चंद्रिकाताई आपल्या चंद्रिका पुजारी हिच्या गोल्ड मेडल तिच्या हस्ते सन्मान होणार आहे. आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय मयूर दादा या ठिकाणी चंद्रिकाविषयी काही बोलणार आहे. त्यामुळं सर त्याचे वडील आलेले आहेत आणि कोच या ठिकाणी सोडवा. त्याचप्रमाणे मयूर आज आपल्या रमाई आंबेडकर नगर एक म्हणजे भारतामध्ये या आमच्या प्रभागाचं भारतामध्ये ज्यांनी नाव केलं ती चंद्रिका पुजारी. दादा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडील तिचे ऑफिसला आहे आणि तिची आई घरकाम करते, पण हिने संघर्ष करून अशा युवा चषकमध्ये तिने गोल्डन सुवर्ण पदक जिंकलं तिने. आणि हे खरं तर आपल्या भारतातच तिने एवढं मोठं नाव केलं, त्याबद्दल तिचा हा सत्कार आहे. तर एक आगामी काळामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी अशा शुभेच्छा देण्यासाठी आगामी काळामध्ये ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करू. या ठिकाणी चंद्रिका पुजारीला हिला भारतीय स्टेट बँकेचा चेक या ठिकाणी 11,000 रुपयाचा चेक या ठिकाणी 11,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्यात येतो. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी एका सुरुवात केलेली आहे. काही ना काही तारेवाला रोड पोलीस चौकीचे आदरणीय संदीपजी खेळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे आदरणीय सर्वांचे आशास्थान कार्यसम्राट आमदार रोहितदादा पवार साहेब
या ठिकाणी मयूरदादा गायकवाड आणि अनंत शुभास्ते या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल रोहितदादा पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मयूरदादांना मी विनंती करतो की आपणही त्यांचा सन्मान करायचा. त्याचप्रमाणे आदरणीय अरविंदभाऊ शिंदे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी त्यांनी करावा असं त्यांना. त्याचप्रमाणे तालुका आजच्या चौकीचे संदीपजी खेडेकर साहेब शुभम या ठिकाणी जी गायकवाड म्हणजे डॉक्टर निकिताताई गायकवाड यांच्या शुभास्ते आणि खरंच त्यांनी अमूल्य वेळ या ठिकाणी गेला आणि चंद्रिका पूजनासाठी इथं आले. क्रिकेटरांचा या ठिकाणी त्याचाही सन्मान या ठिकाणी होतो. सोहम गायकवाड क्रिकेटर आणि भाऊचाही सन्मान या ठिकाणी भाऊंच्या अण्णांच्या शुभास्ते. वयाने ज्येष्ठ कामाने ज्येष्ठ ताकद तुमच्या आमच्या खांद्यावर असते त्या आशीर्वाद त्या पाठीवरती या भावनेतून अण्णा सन्मान या ठिकाणी करतात आणि भाऊजी शिंदे साहेबांचा. त्याचप्रमाणे त्यामुळं रमेश परळीकर यांचा होम मिनिस्टर या ठिकाणी करणारे रमेश परळीकर सिरियादेवीते यांचा सन्मान. रोहितदादा पवार यांच्या शुभास्ते सन्मान होणार आहे आणि मान्यवरांचे सन्मान आपण घेणार आहोत. पण भाऊंना वेळ नाही. त्यामध्ये राहुल कायदे असतील, आमचे प्रीतमराजे भोसले असतील, नितीन रोकडे आहेत. नितीनचे रोकडे कुठे आहेत आपण आहेत. त्याचप्रमाणे इतर सर्व कार्यकर्ते आहेत. प्रकाशजी साहेब साहेब आहेत, प्रकाशजी भिंडारे साहेब आहेत. त्याचप्रमाणे इतर सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान होईल. परंतु या ठिकाणी शुभेच्छा देत असं विनंती करतो. आज आपल्या सर्वांसाठी निकिताताईंच्या माध्यमातून खास करून महिलांसाठी जो कार्यक्रम इथं घेतला त्याच्याचबरोबर आपल्याच भागातली एक भगिनी जी आपल्या परिसरामध्ये राहते, अतिशय आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीच्या परिवारातून येते, पण तिच्याकडे काय असतं ते जिद्द असते, आई वडिलांचं प्रेम असतं. आणि मग आपल्याच भागातली एक भगिनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करते काय आणि तिला म्हणजे आपल्या पुजारी ताईला तिथं एशियात गोल्ड मेडल मिळतं काय याचा अभिमान जेवढा तुम्हाला आहे तेवढा आम्हाला ना अख्ख्या भारताला सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्याच वतीने आपल्या पुजारी ताईच्या पालकांचं, तिचं स्वतःचं, तिच्या कोचचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्याचबरोबर मयूर भाऊ असतील यांनी हा कार्यक्रमाचा पुढाकार घेतला आणि देवदेव अण्णांनी पाठिंबा दिला. कारण शेवटी वडीलधारांचा पाठिंबा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. निकिताताई आणि मयूर मनापासून आपल्या सर्वांसाठी झटत असतात, लढत असतात आणि त्यांना नेहमी अण्णांची साथ असते. आम्ही तर बरोबर आहोत, आमचे ते मित्रच आहेत मयूर. त्याच्याचबरोबर अरविंद भाऊ हे त्यांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. कारण की अरविंद भाऊंचा जो अनुभव आहे महानगरपालिकेचा असेल, लोकांच्या हितासाठी चांगलं काम या शहरामध्ये कसं करून घेता येतं, त्यामुळे त्यांचा अनुभव हा नक्कीच चांगला आहे. त्याच्याचबरोबर सर्वच इतर मान्यवर मी आपल्या सर्वांच्या कार्यक्रमामध्ये जास्त वेळ घेणार नाही. मला असं कळालं होतं की कार्यक्रम फार जबरदस्त तिथं चालू होता आणि मध्येच आम्ही आल्यामुळे थोडासा ब्रेक लागलेला आहे. पण जे लोक इथं कार्यक्रम घेतात अतिशय चांगले कलाकार आहेत, प्रसिद्ध कलाकार आहेत, त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम घेतला जातो. त्यांचे सुद्धा मी स्वागत आणि अभिनंदन करतो. तुम्हाला सर्वांना पुढचे काही तास हे मनोरंजनाचे आणि चांगले जातील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि चांगला सत्कार, 2 युवांचा सत्कार इथं आमच्या सर्वांच्या हस्ते घेतला. यासाठी मी निकिताताईंचे आभार व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण. ज्या चंद्रिकेला जिने घडवलं, जो हिरा तिला कळाला, त्यांना कळाला, त्या जयंत शिंदेचा सत्कार आमच्या रोहितदादा पवार यांच्या आणि अरविंद भाऊ शिंदे यांच्या हस्ते होतो.
खरं तर रोहितदादा पवार साहेब यांनी आले कोचला विचारलं की त्यांचे कोच कोण आहे, त्यामुळे ते आले नाही तिथे. या ठिकाणी लेखित बॉक्स आणतात आणि दादांचे शुभस्थळ लेखित निघणार आहे. उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना जय भीम. आजच्या या कार्यक्रमासाठी जयदेव गायकवाड साहेब असेल, मयूर गायकवाड असेल, निकिता ताई असतील, या सर्वांनी आमंत्रित केलेले एकमेव आणि आजचे हिरो जे या महाराष्ट्रामध्ये जे चालतंय, म्हणजे आमच्यासाठी जे नवीन दादा आले ते रोहित दादा आलेले. आणि आपल्याला परत एकदा सांगतो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला एका मताचा अधिकार दिला आणि आत्ताच रोहित दादांनी हे जाणीव करून दिली की तो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला अधिकार, हे जे नतमस्तक लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी आपलं मतचोरी केलेली आणि ती मतचोरीचं सिद्ध जर कोणी करून दाखवलं ते तर रोहितदादा पवारांनी करून दाखवलं. त्यांसाठी मोठे टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. एवढी दुर्लभ विषय की अमेरिकेचे पंतप्रधान म्हणजे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा आपल्या मतदार यादीमध्ये मतदार होऊ शकतात, हे रोहितदादांनी सिद्ध केलं. म्हणून या वेळेच्या निवडणुकांसाठी डोळ्यात तेल घालून अंजन घालून तुम्हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आणि संविधान हा अबाधित ठेवण्यासाठी, रोहितदादांचे हात मजबूत करण्यासाठी तुम्हाला आम्हाला कटिबद्ध व्हायचंय. म्हणून एवढंच म्हणून थांबतो आणि परत एकच आवाज तुमच्याकडनं ऐकू इच्छितो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम. धन्यवाद. पुन्हा एकदा आमदार रोहितदादा पवार यांचं मनपूर्वक या ठिकाणी दादा आहेत, खरे भाऊ आहेत आणि यांच्या पाठीमागे आपल्याला उभा राहायचंय. त्याच्यासाठी आम्ही गाणं सुद्धा दादांवरती 2 शब्द या ठिकाणी बसवलेलं आहे. ते सगळ्यांनी गाणं ऐकायचंय. तुम्हाला गाणं आवडलं तर सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्यासाठी फक्त जोरात टाळ्यांची अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तुम्हाला आतापर्यंत जर आमचा कार्यक्रम आवडला असेल तर दादांसाठी हात वरती करून सगळ्या महिलांनी जोरात टाळ्या वाजवा, हात वरती करून. धन्यवाद. आणि गाणं आवडल्यानंतर पण दादांसाठी टाळ्या द्यायच्या आपल्याला. हे कधीच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय रोहित दादा या ठिकाणी आहेत आणि आमचे बंधू या कार्यक्रमाचे आयोजक मयूर दादा देखील या ठिकाणी आहेत. एक सादर करण्याचा प्रयत्न करतो. अंजली सुता तरी छाती भरणार पाहिजे, राजेशिव छत्रपती शिवरायांनी कार्य करणार पाहिजे. या बहुजनाच्या साठी या भावी पिढीला रोहितदादा पवारांसारखा आमदार पाहिजे. सगळ्यांनी गाण्यासोबत टाळ्या वाजवायचे ना. 1 2 3 4 आले किती आले गेले किती, आले किती आले गेले किती, अहो आले किती आले गेले किती. तुमच्या डोळ्याने तुम्हीच पाहता, तुमच्या डोळ्याने तुम्हीच पाहता, अहो आले किती आले गेले किती, अरे तुमच्या डोळ्याने तुम्हीच पाहता. असा आमदार मिळायचा नाही, लोकनेता मिळायचा नाही, आता रोहितदादा सरकार. असा आमदार मिळायचा नाही, आता रोहितदादा सरकार. यामध्ये संत भाऊने आपलं मागणी करून घेतली. खरंच असा आमदार मिळायचा नाही, पण आमदारच काय आपले रोहितदादा भावी मुख्यमंत्री त्याच्या जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे करायच्या. लोकनेता मिळायचा नाही, आता रोहितदादा सरकार. असा आमदार मिळायचा नाही, आता रोहितदादा सरकार. जरा टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांच्या.
मुख्यमंत्री मिळायचा नाही, लोकनेता मिळायचा नाही, आमच्या रोहितासारखा लोकनेता मिळायचा नाही, आमच्या रोहितासारखा असा आमदार मिळायचा नाही, आमच्या रोहितासारखा लोकनेता मिळायचा नाही, आमच्या रोहितासारखा. थँक्यू सो मच. धन्यवाद. काढा काढा, तुम्ही एक काढा दादा, तुम्ही एक काढा आणि एक मुलीचा नाही काढा. पैसे नाही भरपूर आहेत, काही काळजी करू नका. अरविंद सिंग तुम्ही एक काढा. हा हे घ्या. सुस्मिता वंशू आहेत का? असतील तर हात वर करा. हा या ताई या. या बाबा दादांच्या हातानेच तुम्हाला पैठणी देणार. या आम्ही दादा तुम्ही या. पैठणी पैठणी क्या बात आहे. किती अतिशय सुंदर पैठणी आहेत बघा. सपना शांताराम वडेकर. सपना शांताराम वडेकर आहेत का? नसल्या तर चिठ्ठी बात करणारा आहेत का? 415 कूपन नंबर 415 आहेत का? हा येत आहे का? या 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 वहिनी या भया या 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 ताई. क्या बात आहे. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद दादा. अजून एक पैठणी आहे त्या वहिनी येतात का? हा दादा एक तुमच्या हाताने पण काढूया आपण. काढा मिक्स करा. काय खालची वरची काढा. मुलाच्या हाताने काढा. काय अडचण नाही. मम्मीचीच काढू नको फक्त. एवढं लक्षात ठेवा. तुमचाच मुलगा आहे का? आम्हाला माहित नाही. हा मोनाली अमोल कांबळे. मोनाली अमोल कांबळे आहेत का? 902 कूपन नंबर 902 आहेत का? आहेत का? बया वहिनी एवढ्या पुढे बसल्यात तरी बाबा द्या. या लवकर स्टेजवरती या. 3 पैठण्या निघाल्यात आणि काळजी करू नका. अजून बऱ्याचशा पैठण्या तुमच्यासाठी शिल्लक आहेत. आज बऱ्याचशा वहिनींना पैठणीचा मान मिळणार आहे. धन्यवाद. या लवकर. माननीय आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक विजेती चंद्रिका दुधारी तिचा सन्मान या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवारसाहेब यांच्या शुभहस्ते झाला आणि या कार्यक्रमाला रंगत आली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा इकडनं साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. हुई भैया हुई. हाँ ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. तुम्ही काय करता वहिनी? हाऊसवाईफ. पुढे या, पुढे या. काय करता? घरकामच करते. कुठं राहिला तुम्ही? मुझे बोलो भैया. मला वाटलं काय चाकू घेऊन राहिला काय म्हणजे. चल हा. हे साला कौन बनेगा करोड़पति हुई. हे साला कौन बनेगा करोड़पति हुई. हे साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए याला घ्या रे यांचा जीव जाईल घ्या. हा ओ साला कौन बनेगा करोड़पति हुई. ओ साला कौन बनेगा करोड़पति हुई. कौन बनेगा? हो हो. ओ साला कौन बनेगा करोड़पति हुई. वहिनी ये साला कौन बनेगा करोड़पति हुआ. ये साला कौन बनेगा करोड़पति हुआ. ये साला कौन बनेगा करोड़पति हुआ. यांना पण घ्या. हा ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. ए साला कौन बनेगा करोड़पति हुई. होय. हा वहिनी समोर बघा समोर. हसू नका वहिनी. कंट्रोल कंट्रोल. हा चला जाऊ. हा इकडे बघा. इकडे 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 बघायचं. हा ये साला कौन बनेगा करोड़पति हुआ. ये साला कौन बनेगा बनेगा नाही गया. जाऊ तुम्ही खाली. हा ये साला कौन बनेगा करोड़पति हुआ. ये साला कौन बनेगा करोड़पति हुआ. ये साला कौन बनेगा
हा एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है, एक साला कौन बनेगा करोड़पति है। हा होईल. हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. त्यांना घ्या रे शेवटच्या वेळेला घ्या. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं, पहले लोगों को आराम की खाने की आदत पड़ने दो. उसके बाद लोगों खाने के लिए आप लोगों को पटकन ना वहिनी पटकन ना. बया 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 खावा लवकर. अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? या तिघी जणी आउट झाल्या. या वहिनी एका केळाचे 2च घास केले. त्या वहिनीचं बिचारीचं दुसरं केळ तसंच हातात होतं. तर या वहिनी दोन्ही खाऊन टाकली. तुम्ही फायनल मध्ये चला. या तिघी जणी आउट. त्यांना साडी 3 वहिनी संपवायची. झालं का जेव तेरी दादरी दी झालं का जेवायला वहिनी कोण नाही लपवायचं. तेरी दादरी दी तेरी दारी पटपट ढाबी पटापट जेवायला वाढ मला न न न न न न न न झालं की आ करायचं. पुढे बघायचं. वहिनी तोंड नाही लपवायचं. तोंड आ तेरी दादरी दी झालं का जेवायला. चला तिघी जणी जावा. तुम्ही बया हा या वहिनी फायनलला. चला 3 माझा काळजाची सार आज खेळली कशी नशिबाने करता आज मांडली. माझ्या काळजाची सार आज खेळली कशी नशिबाने करता आज मांडली. फायनल फायनल मध्ये संपले बया. हातात नाही खा. दुसरं सोला निघाल्या. हा कोणाच्या बया पुढे बघून खायचे. या बॉम्बला तुमचे सोडले नाही. करू वहिनी खाऊन टाकले तिकडे. 3 खा वहिनी पटकन. आता बया कोण जिंकतं काय माहिती. कडेच्या मागे गिळून घ्या. गिळून टाका. खेळ खाऊन टाका. पटकन गिळून टाका. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. इतने शानदार विचार रखते हैं.
आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, त्याच्यानंतर मिलिंद शिंदे यांच्या सोबत शिंदे शाहीमध्ये ही कलाकार गात असते. या काही आपल्या या ठिकाणी सन्मान या ठिकाणी निकिताताईंच्या शुभास्ते होते. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होतो. जर गाणं आवडलं असेल तर स्वातीताईंकडे एकदा जोरदार टाळ्या आवडतात. स्वाती शिंदे, निकिताताईंचं नाव आहे साऱ्या भागात, गंगा विकासाची येणार धारा धारा. पागल हो रे धीरे धीरे, सखी को सबसे वो धीरे धीरे. पागल हो रे धीरे धीरे, तेरी चुनरिया तेरी ये गलिया बिगड़े गए. तुमसे मिलकर ये जाना है, होता क्यों दिल ये दीवाना है. कर लिया तुम्हें पाना है, क्या प्यार है ये दिखाना है. धीरे धीरे बोले मेरी पायल, धीरे धीरे बोले मेरा कंगना, धीरे धीरे बोले मेरी पायल, धीरे धीरे. प्यार से देखा जब से मुझे दिल बेकरार हो गया. जाने जा ढूंढता फिर रहा. Thank you.
आणि कंबर पकडायची. विकी भाऊ पवार इथे आहे. ही सुद्धा आपल्या भागातले कलाकार आहेत. विकी भाऊ पवार यांनी सुद्धा 2 गाणी मगाशी गायले. बाबासाहेबांचं गाणं गायलं त्यांनी. त्याच्यामुळे एकदा विकी भाऊंसाठी पण जोरात टाळ्या वाजवा. मला भाऊंनी बोलून घेतलं, म्हणजे परळीकर तुम्ही सगळ्यांची ओळख करून दिली, माझी ओळख करून दिली नाही. म्हणलं विकी भाऊ राहून गेलं, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आपले काय समजून घ्या. आणि खरोखर म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, मला लहान भावासारखं समजतात, ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत आणि आपल्याच भागातले आहेत. एकदा जोरदार टाळ्या विकी भाऊंसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. भाऊ तुमची ओळख करून दिली, जोरदार टाळ्या लावा विकी भाऊंसाठी. मी पहिल्यांदा इथं पुण्यामध्ये आलो. 8 ते 10 वर्ष मी राहतो पुण्यामध्ये. माझी सासवड आहे पुणे, ताडवेला रोड. माझं गाव बार्शी. तर मी पहिल्यांदा हा कार्यक्रम इथं पाहतो बरं का, रमेश भाऊंचा. 10 वर्षामध्ये पहिल्यांदा मला खूप भारी वाटलं कार्यक्रम बघायला बी. आणि गाणे बिने आमचे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक गणेश भाऊ लोंढे यांनी मला फोन करून सांगितलं, विकी भाऊ आपला कार्यक्रम आहे या. नेहमी मी दिसलो तर मला बोलायचे, विकी भाऊ आपला कार्यक्रम आहे या, रमेश भाऊचा आहे, आपल्याच घरातला कार्यक्रम आहे या. आमचे भागातले मयूर भाऊ गायकवाड आणि निकिताताई यांचं बी मनापासून खूप खूप आभार मानतो. त्यांनी खूप छान कार्यक्रम ठेवला. होम मिनिस्टर रमेश भाऊ तुळेकर दादांचा. मला सॉरी बोलता येत नाही, मी काय लिहिता वाचता येत नाही मला एवढं बी, समजून घ्या. भावना समजल्या मला, काय प्रॉब्लेम नाही. बिचारा घर जावं आहे, त्याच्यामुळे सगळेजण समजून घेतील, काय प्रॉब्लेम नाही. पण विकी भाऊंकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आम्ही विकी भाऊंना या कार्यक्रमाला म्हणायचो, विकी भाऊ आले नाहीत, आम्हीच कार्यक्रम घेऊन मग ताडीवाला रोडला आलो. दोन्ही हाताने डोकं पकडायचं. हा चला, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर. पुण्याकडे बघायचं नाही. डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं आणि कंबर. बया कधी तुम्हाला पार्लेचा पुडा मिळाला नव्हता का वहिनी? हा चला, दोघींच्या मध्ये ठेवा, बरोबर मध्ये ठेवा. डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं. तुमचं डोकं इथं आहे, बरं इथं धरलं नाही. हा चला, कंबर आणि कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर कंबर डोकं. पुढ्याकडे कुणी बघायचं नाही. ज्यावेळेस बिस्किट मध्ये त्याच वेळेस उचलायचं. कंबर डोकं, कंबर बिस्किट. मला पुढे दाखवायचा, ते तुम्ही भांडण करा, काय करायचं ते करा, मला सांगायचं नाही. ज्यांच्याकडे पुढे असतील त्या वहिनी पुढे जातील. हा ज्यांच्याकडे पुढे नाही त्या खाली जावा. चला, ज्यांच्याकडे पुढे नाही मला सांगायचं नाही, मला पुढे दाखवायचा. सारखा बाजूला, पाठीमागे सारखा वहिनी, सारखा पाठीमागे, सारखा 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 सारखा. हा पुन्हा दाख. कंबर, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, डोकं कंबर डोकं, कंबर बिस्किट. चला, वेदी तुम्ही जिंकली. इकडे ठेवा, इकडे आम्ही उचलतो डबल पुढे. हा चला, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं. इथं 2 आहेत साईड. कंबर डोकं, कंबर डोकं. पुढे एक आहे, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर कंबर बिस्किट. हा चला चला, हा 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 चला चला, पुढे चला 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 चला. बाकी काही नाही, त्यासाठी बायको चांगली लागते. वहिनी, तुम्ही 2 नंबरवरती आलात, काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं, काय सांगाल तुम्ही ताईंबद्दल, मयूर दादांबद्दल? खूप आनंद झाला मला. काही कामाला गरज होती, आता जे वस्तू गरजेची होती भेटली. क्या बात आहे दादा, खरंच तुमचं आहे ना कौतुक करावं तेवढं कमी आहे. मनासारखा भाऊ आणि भावासारखं मन असणारे मयूर गायकवाड यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि
या खरं तर तालीवाल्या रोडवरल्या महिला आहेत त्यांना असं वाटेल की ताईंचा वाढदिवस महिन्याला केला पाहिजे. एवढं प्रेम तुमच्या ताईंवरती आहे आणि या सगळ्या महिलांचं प्रेम तुमच्यावरती आहे. त्याच्यामुळे वहिनी जिंकल्यात. भाऊ तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही मयूरदादांबद्दल काय सांगाल, ताईंबद्दल काय सांगाल? खरंच म्हणजे वाईट असायचं ना असेल खरंच कौतुक वाटतं की असं येऊन नाही का स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आणि भाऊंना यांना उत्साह त्यांना तुझे पुढे जाऊन यांना सहकार्य करण्यासाठी असं सगळ्याच विनंती असं की काय असं काय असं भाऊंना वहिनींना सपोर्ट करा आणि सहकार्य करा हीच बोलू शकतो. धन्यवाद. क्या बात आहे भाऊ. तुम्ही ताकद पण त्याला बाजूला सनी फुलमणी याचा सन्मान होता. रुपयाचा चेक धनादेश या ठिकाणी स्वागत